ह्युमिक ऍसिड साहेब बाजारामध्ये 1000 रुपये 500 रुपयापासून 1500 रुपये लिटर पर्यंत आपण हे घरी 20-22 रुपये मध्ये बनवतोय. आपण सिलिकॉन स्टिकर बनवतोय. त्याचा बाजारातला दर 1200 रुपये, आपण घरी 120 रुपये लिटरनं बनवतोय. मार्केटमध्ये 1200 रुपये रेट आहे. 1200 रुपये ते 2000 रुपये बनवतोय. हे फक्त आपण 120 रुपये लिटरनं बनवतो. हे शक्य आहे का? शक्य आहे. शेतकऱ्यांचा किती पैसा वाचणार? शेतकऱ्यांचा 90% पैसा वाचणार आहे. दुसरी गोष्ट प्युरिटी, म्हणजे जी मिळणारी प्रत्येक गोष्ट आहे ही स्वतःच्या समोर आणि स्वतः प्युअर म्हणजे 100% बावनकाशी सोनं मिळणारे लाईम सल्फर हे जगातलं 1 नंबरचं उत्तम कीटकनाशक आहे, ज्याची बाजारामध्ये 1500 ते 2500 लिटर किंमत आहे. हे फक्त आपल्याकडे 20 रुपये लिटरनं बनणार आहे आणि ते तुम्हाला मारायचे 3 ml. खत कुठले कुठले बनवतो आपण? साहेब आपण 05234 बनवतोय, 06020 बनवतोय, 1919 बनवतोय, 123216 बनवतोय. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतामध्ये लागणारे आपल्याला वेगवेगळी खतं असतील, कीटकनाशकं असतील किंवा औषधं असतील. हे कीटकनाशक आणि औषधं यासाठी आपल्याला अमाप खर्च करावा लागतो. आणि आता मी जर तुम्हाला म्हटलं की हे खतं किंवा औषधं जे असतील ते तुम्ही तुमच्या घरच्या घरी अगदी शेतामध्ये तुमच्या बांधावर जर तयार करू शकलात तर आता मी सध्या साताऱ्यामध्ये एका खेडेगावामध्ये आहे आणि या ठिकाणी आपल्या सोबत एक शेतकरी दादा आहेत जे आपल्या शेतामध्ये ह्या सगळ्या गोष्टी स्वतः तयार करतात. मागच्या 5 वर्षांपासून त्यांनी कुठलंही खतं किंवा औषधं बाजारातून विकत आणलेलं नाही आणि ते न आणता सुद्धा ते आपली शेती चांगल्या पद्धतीने करत आहेत. मग आता ही घरच्या घरी कशा पद्धतीने तयार करायचं आणि आपल्या शेतीमध्ये खर्च कमी करून शेतीमधलं उत्पन्न चांगल्या पद्धतीने कसं घ्यायचं या संदर्भात आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात आणि माहिती जाणून घेऊया. पंकज सर, तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. आपल्या प्रेक्षकांना आपला छोटासा परिचय द्या. मी पंकज शिंदे, माझं गाव मुक्काम पोस्ट सालपेत, तालुका फलटण, जिल्हा सातारा. मी शेतीबरोबर एक व्यावसायिक पण आहे आणि शेतीच्या बद्दलची नवीन नवीन माहिती जाणून घेऊन सर्व शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि कमी खर्चामध्ये शेती कशी परवडेल. बरोबर. कारण हमी भावासारखा तर भाव आपण काहीच करू शकत नाही. जिथे सरकारने हात टेकलेत तिथे शेतकरी काय करू शकतो. मग आपल्या बांधावर बसून, आपल्या गोट्यात बसून आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये शेती कशी परवडेल यासाठी आपण जवळजवळ 30 ते 32 प्रोडक्ट आपण घरी बनवायला सुरुवात. बरं, हा प्रयोग तुम्ही कधीपासून करता? छोटे प्रयोग मी गेल्या 5-6 वर्षापासून करतोय आणि काही 3 ते 4 वर्षापासून, 5-6 वर्षापासून आपण प्रयोग करतोय. 3-4 वर्षापासून आपल्याला चांगला सक्सेस रेशो बघायला मिळालाय. बरं. असा सक्सेस रेशो की आपल्या पिकावरती कीडच नाही यायला पाहिजे. आपलं पिकाचं उत्पन्न आता ऊसासारखा जर भाग घेतला तर तुम्ही आम्ही 150 टन निघणारच हे सांगतोय शेतीतून. आता जनरली तुमचं म्हणणं आता बघा, एक मधात एक आता माझ्या डोक्यात एक लक्षात आलंय की कीटकनाशक किंवा फवारणीसाठी जे औषध आहेत ते आपण फवारतोच त्यासाठी आपल्या पिकाचं रक्षण करतील. 100%. खतं आपण कशासाठी देतो की आपल्या पिकाची वाढ होईल, जोमाने येईल आणि आपल्याला उत्पन्न वाढेल. बरोबर. परंतु ह्या सगळ्या गोष्टी आपण मार्केटमधनं आतापर्यंत विकत घेत होतो आणि हेच मला माहित होतं. परंतु हे घरच्या घरी तयार होते, माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे. त्यामुळे मला हे सांगा की आपण कोणकोणते जे औषधं आहेत किंवा खतं आहेत ते जे घरी तयार करू शकतो, अगोदर ते सांगा. साहेब आपण खतं औषधं तुम्ही बघायला गेला तर बोर्ड बसवलेला आहे आपण इथं. तुम्ही बोर्डवरती बघा, आपण सिलिकॉन स्टिकर बनवतोय. त्याचा बाजारातला दर 1200 रुपये, आपण घरी 120 रुपये लिटरनं बनवतोय. मार्केटमध्ये 1200 रुपये रेट आहे. 1200 रुपये ते 2000 रुपये बनवतोय. हे फक्त आपण 120 रुपये लिटरनं बनवतो. हे शक्य आहे का? शक्य आहे. बरं. ते तुम्ही जे बनवलंय हे तुम्हाला दिसल्यानंतर, आता सिलिकॉन स्टिकर काय करतो, स्प्रेडिंगचं काम करतो. बरोबर. आळूच्या पानाचं तुम्हाला मी रिझल्ट दाखवतो. बरं, मला बाकीचे प्रोडक्ट सांगा अजून काय. आर्थोसिलिसिलिक ऍसिड आहे, ज्याची बाजारामध्ये 1500 रुपये किंमत आहे. त्याची आपल्या 160 रुपये मध्ये बनते. फक्त 160 रुपये. फक्त 160 रुपये. सॅलिसिलिक ऍसिड आहे, जे झाडातलं डीएनए किंवा मर, बोकड्या, चुरडा ह्याला घालवण्याचं काम फक्त आपण 300 रुपयामध्ये करतोय. बरं. आणि आता हे ह्युमिक ऍसिड सुद्धा आपण बनवतो का? ह्युमिक ऍसिड साहेब बाजारामध्ये 1000 रुपये 500 रुपयापासून 1500 रुपये लिटर पर्यंत आपण हे घरी 20-22 रुपये मध्ये बनवतोय. 25 रुपये कॉस्टिंग दिलेलं ते जुनं आहे. आता आपल्याला 25 रुपयाने बनता येते. हे 25 रुपयात 500 रुपयामध्ये मिळणारी गोष्ट आपण घरी 25 रुपयात बनवतो. 500 रुपये ते 1500 रुपये. अच्छा. 500 रुपये ब्रँडिंग नाहीये. बरोबर. तो 500ला विकतोय. ज्याचं ब्रँडिंग चांगलं तो 1500 रुपयाला बाटली. बरं. आता खतं कुठले कुठले बनवतो आपण? साहेब आपण 05234 बनवतोय, 06020 बनवतोय, 1919 बनवतोय, 123216 बनवतोय, तुम्हाला सांगतो 4247 बनवतोय, 4847 बनवतोय, 1448 पण बनवतोय. बरं. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण जर समजा घरी बनवले, प्रत्येक आता महाराष्ट्रातील जे शेतकरी तमाम शेतकरी सध्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्रात कशाला देशभरातही आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शेतकऱ्यांचा सर्वाधिक खर्च हा मशागतीसोबत ह्या सगळ्या गोष्टींसाठी होतो. औषधं, कीटकनाशक, फवारण्या
आणि खतं या 100. सगळ्यांसाठी. आणि आता त्यासाठी वारेमाप पैसा खर्च केल्यामुळे शेतकऱ्याचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न हवालदिल परिणामी कमी मिळतं, कारण की खर्च ऑलरेडी जास्त असतो. परंतु तुमचं म्हणणं आहे आपण घरी तयार करू शकतो. मग जर घरी बनलं, म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी आपण घरी तयार केल्या तर शेतकऱ्यांचा किती पैसा वाचणार आहे? साहेब, शेतकऱ्यांचा 90% पैसा वाचणार याच्यामध्ये. हम्म. शेतकऱ्यांना जे दुसरी गोष्ट प्युरिटी, म्हणजे जी मिळणारी प्रत्येक गोष्ट आहे ही स्वतःच्या समोर आणि स्वतः प्युअर म्हणते 100% बावन कशी सोनं मिळणार आहे. ह्यात एक गोष्ट राहिली साहेब, तुम्ही डायरेक्ट खाली आला अॅमिनो ऍसिड नंतर लाईम सल्फर, हे जगातलं 1 नंबरचं उत्तम कीटकनाशक आहे. बर. ज्याची बाजारामध्ये 1,500 रुपये ते 2,500 रुपये लिटर किंमत आहे. हे फक्त आपल्याकडे 20 रुपये लिटरनं मारणार आहे आणि ते तुम्हाला मारायचे 3 ml न. जगातलं उत्तम कीटकनाशक आहे, जगातलं उत्तम बुरशीनाशक आहे, जगातलं उत्तम टॉनिक आहे आणि त्याच्याबरोबर कॅल्शियम जाते, त्यामुळे तुमच्या कळीची कसलीच गळ होत नाही. असं एक मॅजिक प्रोडक्ट म्हटलं ते तर आता हे नाव आता प्रेक्षकांना लक्षात आले 100%. आणि शेतकरी आहेत, शेतकऱ्यांना हे सांगायची गरज नाही. फक्त मला आता एक थोडक्यात सांगा, आता इथे आपल्याकडे आता ह्या बॉटल्स आहेत, आता ह्याच्यामध्ये काय आहे? ह्यामध्ये बिटल सोल्युशन आहे. बर. आणि आणि हे कशासाठी वापरतो? हे आपण स्टिकर बनवण्यासाठी वापरतो. स्टिकर बनवण्यासाठी. ओके, हा हे घ्या. आता हे ठीक आहे. बाकीचं काय आता? ते पोटॅशियम हायड्रोक्साईड आहे, आपल्याला 52-34 बनवायला उपयोगी आहे. लिक्विड फॉर्म मध्ये. Yes, बरोबर. बरं, आता मला सांगा, या ठिकाणी आपण आता वेगवेगळ्या बकेट मध्ये काहीतरी बनवलंय. Yes, sir. आता आपल्या प्रेक्षकांना सांगा काय काय आपण या ठिकाणी तयार केले आता, जे की आपण फवारणीसाठी किंवा ड्रिप मध्ये देणार आहोत. यामध्ये आता आपण एक 10 मिनिटापूर्वी हे ह्युमिक ऍसिड बनवलंय, हा, ज्याची प्युरिटी हा. 98% आहे. बाजारामध्ये आज हे 10 लिटरची बकेट घ्यायची म्हटलं तर किमान माझ्या हिशोबाने ही 10 ते 11,000 रुपयाचं ह्युमिक आपण फक्त 250 रुपयामध्ये बनवलं. बरं, याच्यासाठी काय काय लागतं? याच्यासाठी लागते लिग्नाइट पावडर आणि पोटॅशियम हायड्रोक्साईड. बरं, आणि ते आपण ठराविक मात्रामध्ये त्याला आपण मिक्स केल्याच्या नंतर काय, म्हणजे त्याच्या 30 ठराविक मिनिटं लागतात त्यासाठी. बरं. ज्या शेतकऱ्यांना आपलं युट्यूब चॅनल बघत असताना ज्या शेतकऱ्यांना कोणाला अडचण येईल, फेसबुकला कोणी बघत असेल, इंस्टाला कोणी बघत असेल, ज्यांना काय अडचण येईल, आमचा नंबर आहे, त्यावरती दिवस राहतात त्यांना मोफत प्रशिक्षण दिलं जाईल. आमच्या गोट्यावर पण प्रशिक्षण आम्ही फुकट देतोय आणि त्यांना त्यांच्या इथं मटेरियल कुठं भेटन बाजारामध्ये त्यांनी तिथनं आणायचं आणि घ्यायचं आणि वापरायचं. ठीक आहे, माझा परत तोच प्रश्न आहे की ह्याला तयार करण्यासाठी काय काय लागतं? ह्याला आपलं ह्युमिक ऍसिड आहे. ह्युमिक ऍसिड तयार करण्यासाठी लिग्नाइट पावडर लागते, जी चायना मेडची असावी. तो कुठून येत असेल तो भाग वेगळा आहे, मला फक्त त्याच्या गोष्टी सांगा काय काय. लिग्नाइट पावडर लागणार आहे आपल्याला, म्हणजे ह्युमिक पावडर, आणि त्याच्यामध्ये आपल्याला पोटॅशियम हायड्रोक्साईड लागणार. लिग्नाइट पावडर 1 किलो घ्यायचे आणि पोटॅशियम हायड्रोक्साईड 500 ग्रॅम घ्यायचे आणि पाणी घ्यायचं. पहिलं 5 लिटर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये पोटॅशियम हायड्रोक्साईड टाकायचे, ते एकदम गरम होतं, 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं. मग त्याच्यामध्ये आपल्याला लिग्नाइट पावडर टाकायचे आणि ते बराच वेळ फेटून घ्यायचे. बराच वेळ फेटल्यानंतर ते दोन्ही एकदम मिक्स होतं. बरं, मग आता 30 मिनिटांमध्ये तुमचं म्हणणं आहे की ते मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला बाजारामध्ये, मार्केटमध्ये जे ह्युमिक ऍसिड मिळतं त्यापेक्षा प्युअर आणि चांगल्या क्वालिटीचं मिळतं, आणि चांगल्या क्वालिटीचं मिळतं आणि त्यापेक्षा प्युअर मिळतं, 98%तलं मिळतं. ते सुद्धा फक्त आणि फक्त 20 ते 25 रुपये लिटरनं आपण बनवलेलं आहे. आणि प्रेक्षकांनो, सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे यांच्या शेतामध्ये आहे आणि तुम्ही माझ्या बाजूला जर बघत असाल तर हा अगदी गोठा आहे. म्हणजे या ठिकाणी गायी जनावरं जे आपल्या शेतामधले आहेत ते जनावरं या ठिकाणी राहतात आणि त्या गोठ्यामध्येच त्यांनी हे आपल्याला प्रात्यक्षिक करून दाखवले. या बकेटमध्ये आता सध्या आपण काय तयार केले? या बकेटमध्ये साहेब आता आपण अॅमिनो ऍसिड बनवले, ज्याची बाजारामध्ये आज 10 लिटर घ्यायचं म्हटलं तर शेतकरी घेऊ शकत नाही, ज्याची कॉस्टिंग 10,000 रुपये. बरोबर. आज आपण ते फक्त आणि फक्त 30 मिनिटात बनवले, आपल्या गोट्यात बनवले आणि हे आपल्याला बनलेलं आहे 350 रुपयामध्ये बनलेलं आहे. 10 लिटर अॅमिनो ऍसिड 350 रुपयामध्ये 30 मिनिटात बनवलंय. त्याला 2 तास 3 तास शांत व्हायला ठेवणार, तुम्ही गेल्यानंतर जेवण करणार आणि फवारणी करायला जाणार. शेतकरी मित्रांनो, खरं म्हणजे आता शेतकरी हा आपल्या शेतामध्ये एक प्रकारचा शास्त्रज्ञ असतो. ह्या गोष्टीला यांच्याकडे पाहून मान्यता द्यायला काही हरकत नाही, कारण की ह्या सगळ्या गोष्टींची माहिती स्वतः मला सुद्धा नव्हती. पण ज्या वेळेस या ठिकाणी जात असताना आपल्याला हे कळालं की अशा अशा पद्धतीचे हे काम करतात, त्यामुळे म्हटलं की त्यांचा हा जो विषय आहे हा तुमच्यापर्यंत घेऊन येणं अत्यंत महत्त्वाचं आहे, जेणेकरून महाराष्ट्रातील तमाम जे शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती, ही महत्त्वाची माहिती घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि त्यांना त्यातनं त्यांचे जर 2 पैसे वाचत असतील तर त्यांच्यापर्यंत घेऊन गेल्याच्या नंतर अनेक लोकांचा शेतीकडे बघण्याचा जो कल आहे तो सुद्धा बदलणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, या सगळ्या गोष्टींची माहिती आहे एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही. या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण दादांचा नंबर या व्हिडिओमध्ये देणार आहोत, तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. कशा पद्धतीने तयार करायचं, कशा पद्धतीने आपल्याला त्याचे मार्केटमधनं रॉ मटेरियल आणायचं आणि त्याची प्रोसेस काय असते, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती ते आपल्याला देतील. सर, आपल्या प्रेक्षकांना एक वेळा आपला संपर्क सांगा. माझा संपर्क
8805 887818. बरं. हा आपला कॉलिंगसाठी नंबर आहे. ओके. आणि तुम्हाला व्हॉट्सअपवर काही माहिती हवी असेल तर 5 वेळा 8 5353 आणि बळीराजा फाउंडेशन म्हणून आपला यूट्यूबचा चॅनल आहे, त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्यावरती तुम्हाला सर्व निविष्ठांची बनवण्याची माहिती, ते कसं बनवायचं आहे, त्यासाठी काय काळजी घ्यायची, किती लागते, किती मटेरियल लागते, काय काय लागते, याची सर्व निविष्ठांची माहिती तुम्हाला फेसबुक, इंस्टा आणि ट्विटरवरती तुम्हाला भेटेल.